अत्यंत प्रतिष्ठेची मानणारे ठाणे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आज मतमोजणी प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील होरायझन स्कूल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हे जे काय मतमोजणी आहे हिला खऱ्या अर्थानं 8 वाजता सुरुवात होणार आहे। या मतमोजणीच्या माध्यमातून ठाण्यातनं उभाटा गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यात खऱ्या अर्थानं लढत होणार आहे। दोघंही शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे शिष्य असल्यामुळं ही प्रतिष्ठेची मानली जाते। ही जी काय लढत आहे खऱ्या अर्थानं लढत होणार आहे ती उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची निवडणूक आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे काय पोलिंग एजंट किंवा मग पोलिसांची यंत्रणा आहे त्यांची तपासणी करतात आणि त्यानंतर त्यांना आतमध्ये पाठवत आहेत। विशेष म्हणजे ही जी काय थोड्याच वेळात मतमोजणी होणार आहे ह्या मतमोजणीसाठी 184 टेबल ठेवण्यात आलेले आहे। 100हून अधिक फेऱ्यानंतर हा निकाल जाहीर होणार आहे। हा जो काही निकाल जाहीर होईल त्यानंतर खऱ्या अर्थानं ठाण्यामध्ये ताकद कोणाची आहे, खऱ्या शिवसेनेची की खोट्या शिवसेनेची किंवा मग जे काही निष्ठावंत आहेत किंवा मग जे काही गद्दार आहेत त्यांची ताकद आहे का हे समजणार आहे। ही निवडणूक खऱ्या अर्थानं जी होणार आहे किंवा मग ही जी काय मतमोजणी होईल त्यानंतर जो काय निकाल आहे त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील भवितव्य अवलंबून आहे। कारण की त्यांच्या निकालावरती ठाणे जिल्ह्यासह राज्यामध्ये कोणाची ताकद आहे हे खऱ्या अर्थानं स्पष्ट होणार आहे। दुपारी 1 नंतर हा निकाल अपेक्षित आहे। खूप चुरशीची असणारी ही निवडणूक खऱ्या अर्थानं ठाणेकरांसाठी खूप महत्त्वाची आहे। कोण विजय होणार याकडे ठाणेकरांचं देखील लक्ष लागलेलं आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।